Hello everyone. This is day one of my office after maternity of course. माझ्या maternity नंतरचा हा maternity नंतरचा हा पहिला दिवस आहे आणि जस्ट एक मीटिंग संपवून मी क्विकली आतमध्ये आले अर्थात ह्या गोंडस करण्यासाठी. मी सकाळपासून असं आत बाहेर चालवलेलं आहे पण ऑनेस्टली स्पीकिंग माझं लक्ष कुठेच नाही आहे ना. मी तिथे 100% देत आहे ना मला इथे 100% देता येत आहेत. बट आय एम लकी इनफ की तू पण यायचं. म्हणजे लाडू आले तुला पण देते थांब. येस आय वॉज सेइंग आय एम लकी इनफ की माझा नवरा तिला सांभाळतोय. जेवढा वेळ मी ऑफिस करते तेवढा वेळ तो तिला सांभाळतोय आणि आता थोड्याच वेळात त्याचं ऑफिस सुरू होणार आहे तर मी तिला सांभाळणार आहे. सो हे असं आम्ही पार्सल खेळतोय सकाळपासून. लेट्स सी हाऊ इट गोज. पण आता तरी सध्या मी खूप सगळ्याच गोष्टींनी मला खूप जास्त ओव्हरवेल्म्ड व्हायला चाललं आहे आणि आय मिस यू. मी हिला खूप जास्त मिस करते आणि मला आता थांबवलं पाहिजे बिकॉज अदरवाईज ती कॅमेरा खाऊन टाकली. तेच आजचा दिवस कसा जातोय बघूयात. मला पण बघायचं की कसा जातोय आजचा दिवस. गेला बराच वेळ झाला मी बाळाला झोपवायचा प्रयत्न करते पण ती काय गिवअप. ऑल राईट. गेला बराच वेळ झाला मी बाळाला झोपवायचा प्रयत्न करते पण ती काय झोपायला मागत नाही. ती काय गिवअप करायला रेडी नाही. मी इथे बसली आहे. माझा लॅपटॉप इथे ठेवला आहे बिकॉज वरती ठेवला तर ती घेते. मी फोन जनरली मी म्हणजे 90-95% मी फोन तिच्यासमोर घेणं टाळते. मी नाही वापरत आणि आता मी हा छोटासा कॅमेरा काढला तरी सुद्धा तिचं लक्ष माझ्याकडे असतं. तर मला असं वाटायला लागलं आहे की जर मला काम करायचं असेल तर मला एकतर ते एक छोटंसं प्लेपेन असतं तशी एक जागा करून त्याच्यात पुरेशी खेळणी टाकून सावधपणे तिला एंटरटेन्ड ती राहील याची काळजी मी घेतली पाहिजे तर मला जाऊन काम करता येईल. अदरवाईज नाही. आणि गेला बराच वेळ झाला मला वॉशरूमला जायचं आहे पण ती इतकी चपळ झाली आहे की ह्या उषा ही अरेंजमेंट कामाची नाही. सो मी वाट बघते की तुमच्या नवऱ्याचा ब्रेक कधी येईल आणि मी जरा एक पटकन मी कधी फ्रेश होईन. मंकू मंकू मंकू. ऑल राईट चलो. बघूया अजून काय काय होतंय पुढे. तर आता जसं तसं आता संध्याकाळ झाली आहे. मी लॉगआउट केलं आणि तिला तर रोज झोपवते आणि आज पहिल्याच दिवसात मला असं कळलंय की बाळाला सांभाळून काम करणं अशक्य आहे. कॉर्नर्स मी कसं पुढे करणार आहे पण इट इज व्हेरी डिफिकल्ट.
आणि त्याच्यातच जस्ट आता तिला झोपवायच्या आधी मी खूप हट्टाने आणि खूप एक्साइटमेंट मध्ये हा घातलेला हा टी शर्ट H&M मधनं ऑर्डर केली. ते रिसेंटली रिसेंटली अगदी 1-2 आठवड्यापूर्वी. आणि यू वोंट बिलीव्ह व्हॉट जस्ट हॅपन्ड. त्याला अक्षरशः काही शिशी लागलेली आहे आणि आता तो बाहेर घालण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतात त्यात. लेट्स सी. आता होपफुली युगांतरचा ब्रेक येईल तेव्हा मी पटकन भात लावेन, कारण की सकाळचं वरण आणि भाजी आहे. सो ते एक शेवटचं काम आणि आय एम डन फॉर द डे. आणि मी जेवणार आणि माझ्या लेकीला घेऊन झोपून जाणार. बिकॉज अर्थात त्यांचं काम खूप लेट नाईट पर्यंत झालं. बघूया डे 2 कसं जातं. आय एम क्वाईट एक्सायटेड बिकॉज मी या दिवसाची खूप दिवसांपासून महिन्यांपासून मी विचार करते की एक्झॅक्टली माझा दिवस कसा असणार बाळाला सांभाळत, जे की खूप कठीण आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, खूप 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 जास्त कठीण आहे. बघूयात. मला कळेल, मला हळूहळू काहीतरी जुगाड करायला पाहिजे तिच्या खेळण्याचा, तिचा झोपवण्याचा आणि माझं काम करण्याचा. Let's see. जास्त विचार करण्यात काही अर्थ नाही.